शनी शिंगणापूर देवस्थान येथे समाजकंटकांकडून मोबाईल ॲपद्वारे जवळपास 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केलाय। यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतात, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा। या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, लॉ अँड ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर FIR दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा। काय नेमका घोटाळा आहे बघा। पुजारी कर्मचाऱ्यांकडून बनावट ॲप तयार करण्यात आलं। बनावट QR कोड पावतीद्वारे देणगी घेतली। देवस्थानचा निधी खासगी खात्यावर वळवला। $500 कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। देवस्थानचं आर्थिक नुकसान झालंय आणि भाविकांचीही फसवणूक झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।